इतका चांगला कार्यक्रम चालला होता आणि त्यात या पोरीनं माती कालावली. काय म्हणली असतील सगळी गावातली माणसं? हेच ना ही पवारांची शीतल किती घमेंडी आहे. कुणाच्या म्हणण्याचा एवढा कसला विचार करायचा? लोक अशी बी बोलतात आणि तशी बी बोलतात. अगं हे झालं तुझं, पण आता आम्हाला गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही. त्याचं काय? शितले, तू गिफ्ट घ्यायला पाहिजे होतस. अरे पण जितू काका त्यो निवडून आला, त्यात मी काय एवढं मोठं केलंय? शितले, अगं अजिंक्य भरती झाला तर तुझं गुड लक, आणि भैया निवडून आला तर मी काय केले वय? पण असं सगळ्या गावासमोर गिफ्ट देऊन जग जाहीर करायची काय गरज होती? शितले, आता तुझं गुडलक कामाला येते हे अख्ख्या गावाला माहित आहे. उगच तो भैया आपल्या घरापर्यंत नाही आला. त्यो भैया कसा आहे ना ते मला चांगलंच माहितीये. आज गिफ्ट दिलंय, उद्या म्हणाल शितले भास्कर, कळलं तुला किती अक्कल आहे ते? सगळ्या गावात फुकटचा तमाशा केला आणि वरनं इज्जत बी गेली. सगळे म्हणणार आई बाप एवढं शांत आहेत आणि पोरगी किती आगाव आहे. इथं पोरींची लग्न ठरत नाहीत. अगोदरच तुझं सगळ्यांना कौतुक, आता तर काय आई तर कुलीतच मिळालंय हातात. तुम्हा सगळ्यांना स्वतःच पडले, पण कोणच माझ्या जागेवर राहून विचार करत नाही. ना तुम्हीच म्हणता ना, जे काय असेल ते उघड बोलायचं म्हणजे पुन्हा त्रास होत नाही. येळीच प्रत्येक गोष्टीला नकार देता आला पाहिजे हे तुम्ही सगळ्यांनीच मला सांगितलंय ना. माझ्याकडनं माझी इच्छा नसताना त्या भैयानं गुडलं घेतलं आणि ते निवडून आला, त्यात माझं काय चुकलं? आणि जर का मी गिफ्ट घेतलं असतं तर लोक बोलायला मोकळी झाली असती की हिनं गिफ्ट घेतलं म्हणजे हिची काय भानगड तर नाही ना. तेव्हा तुमचीच इज्जत गेली असती ना. आणि लोक हे बी बोलायला मोकळे झाले असते की नानांनी भैयाला मदत केली. तुम्ही असा काय विचार करत नाही की मी गिफ्ट घेतलं नाही म्हणजे लोक म्हणतील पोरीवर चांगले संस्कार झालेत. तो भैया कसं आहे ना ते अख्ख्या गावाला माहितीये. मान नाही वाटत माझं काय चुकलंय. शीतल म्हणते ते बरोबर आहे. काय बरोबर आहे? अगं मग काय चूक आहे? तिने कुणाचं गिफ्ट घ्यायचं कुणाचं नाकारायचं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. शीतल, तू वागलीस ते एकदम बरोबर वागलीस बघ. मगाशी बोललो नाही पण आता सांगतो, तुझा बाप असल्याचा मला अभिमान वाटला त्या वेळेला. अहो पण ते भैया बरोबर वाकडं झालं ना. मग काय झालं? तो असेल जागीरदार, त्याच्या घरी. अहो पण नोकरदार माणसाला पाहिजे कशाला एवढा रुबाब? उद्या तो बँकेची गाडी दारात उभी करल. उषा, सुतावरनं स्वर्ग गाठू नकोस. भैया एवढी माणसं बघितली पण ह्यांच्यासारखा कोणी नसल. अहो पोरीला डोक्यावर एवढी चढवून ठेवू नका, उद्या डोक्यावर मिऱ्या वाटायला पण कमी करणार नाही. तुला एकटीलाच तिची काळजी ना. हे बघ, ही तुझी एकटीची नाही, माझी बी पोरगी आहे. हिचं बरं वाईट मला बी कळतं. आणि आम्ही वैरी म्हणून बोलतोय असंच ना? आता जरा गप बसशील का? त्याशिवाय आम्हाला जमतंयच काय? गप तर गप, माझंच तोंड फाटक. तुमचीच पोरगी आहे ना, मग इथं पण तुम्ही सगळं निस्तरा. आम्ही आपलं गप बसतो. झालं तुझं बोलून? अक्का
नाही पण हे जे काय झालं ना ते काय चांगलं झालं नाही. फौजी ह्यात शीतलची काय बी चूक नाही. अरे मी बी तेच म्हणतोय, त्या पोरीची काय चूक आहे? हा मी बी तेच म्हणतोय. तुझे गिफ्ट जर लय वर आले असतील ना तर देखी गोरगरिबांना जाऊन. अरे अशी माणसं आहे ना फुकट कोणासाठी काय करत नाहीत. अरे 2 देऊन 4 काढणारी जमाती हे काय कोणाची मदत करणार? मी जर शीतलच्या जागेवर असतो ना माग सरून 2 कानाखाली दिले असत्या. तिने तसं काय केलं नाही ना हेच बरं झालं. शीतलनं दिलेला नकार आहे ना तोच भैयासाठी मोठी चापराक आहे. त्याला वाटलं असेल शीतल माझं गिफ्ट घेईल म्हणून, पण शीतल त्याच काय कुणाचं पण गिफ्ट घेऊ शकत नाही. मला फुल कॉन्फिडन्स आहे. अरे बरोबरच आहे. असं कोण कशाला कोणाकडनं काय घेईल? हो विषय तसा नाही फौजी. गिफ्टचा विषय जरा वेगळा आहे ना. हा काय आजा हायस का जागेव का गेलास कोमात? बोल की काय म्हणतोस? घ्या म्हणजे ह्याला विषयच माहित नाही. अरे सांग की मग आता. हे रावल्या तू काय तुझ्या सारखा रिकामा नाहीये. आता त्याला पण ट्रेनिंगचे वेध लागले असतील नाही का? वय मग काय मित्रासंग बोलायचंच नाही वय. फौजी ह्यो असंच करतो माझ्या संग. हे रावल्या अरे आता गाव सोडायचं म्हटलं मनाची तयारी करावी लागते. आपण समजून घेतलं पाहिजे. समजून घेण्यासारखं असतं तर मी समजून बी घेतलं असतो, पण हे सगळं समजून घेण्याच्या पलीकडे गेलंय आता. हे अरे असं तर किती दिवस राहिले त्याच्या गावात? हा फौजी मी जर सकाळी आजच्या जागी असतो ना तर त्या भैयाला लय हाणला असता. ए रावल्या अरे गरम डोकं काय कामाचं नाही. हा नाही फौजी तो भैया आता इथं डोक्यात फिट बसलाय. बघीन नाहीतर त्याच्या विरोधात इलेक्शनच लढवीन. हा हा. माणसानं मनात आणलं तर काय बी करू शकतो. माहितीसाठी सांगतो फौजी. करशील बाबा करशील. तुम्ही काय पण म्हणा फौजी, आता त्या भैयाला सुट्टी नाही. कॉन्फिडन्सची शपथ. आताच बघून घे गावातल्या सगळ्यांना अगदी डोळं भरून बघून घे.